पुणे शहरामध्ये गारांचा पाऊस सुरू झालेला आहे आणि सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलेला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस इथं सुरू झालेला आहे। हवामान खात्याने सुद्धा पावसाचा इशारा दिला होता आणि त्याप्रमाणे पुण्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय। आपण पाहतोय पुण्यात गारांचा पाऊस सुरू झालेला आहे, गारा पडतायत तर सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलाय। तर अचानक आलेल्या पावसामुळे काहीसा गोंधळ सुद्धा झाला। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट्स या संदर्भात? हवामान विभागाने सुद्धा पावसाचा इशारा दिलाच होता। अगदी बरोबर आहे, हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलेला होता आणि आता मागच्या काही मिनिटांपासून पुण्यातल्या रस्त्यांवर आपण पाहतोय वेगवेगळ्या परिसरामध्ये पाऊस सुरू आहेच, पण कोथरूड असेल, नवी पेठ असेल या भागात मागच्या काही मिनिटांमध्ये पावसासोबत गारांचा पाऊस देखील झालेला आहे। मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। उन्हाळ्यात लोकांना रेनकोट बाहेर काढावे लागलेले आहेत। काही वेळापूर्वी आपल्याला याच रस्त्यांवरून लोक छत्री घेऊन प्रवास करताना दिसत होते। संध्याकाळची ही वेळ आहे, घरी जाण्यासाठी लोक कामावरून या रस्त्यांवरून नेहमी गर्दी असते, मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे आपल्याला रस्त्यांवर गर्दी कमी दिसते आहे आणि लोक आडोशाला थांबलेले आहेत। आपण बघितलं असेल तर या सगळ्या वर्दळीच्या रस्त्यांवरची गर्दी देखील कमी झालेली आहे आणि मुसळधार पावसाचा फटका लोकांना बसलाय। तारांबळ लोकांची उडाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि पावसानं पुन्हा एकदा जोर धरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सूर्यास्ताची वेळ आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी आपण हे जर नवी पेठेतल्या परिसरातलं दृश्य बघितलं तर अत्यंत विहंगम असं दिसायला दृश्य दिसतंय, पण पाऊस जो अचानक सुरू झाला त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या लोकांची मोठी अडचण झालेली आहे। कोथरूड परिसर असेल किंवा नवी पेठ परिसर असेल, बाणेर परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो मागच्या जवळपास काही 15 ते 10 मिनिटांपासून सुरू झालेला आहे। आत्ताही मी ज्या नवी पेठ परिसरामध्ये आहे याही परिसरामध्ये आपण पाहतोय की पाऊस सुरू झालाय। लोकांनी उन्हाळ्यात देखील रेनकोट आणि छत्रीचा वापर करावा अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आपल्याला पुण्यात निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। पण पाहतोय, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पुणे शहरात गारांचा पाऊस झाल्याचं पाहतोय, गारा पडलेल्या आहेत आणि सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलेला आहे। तसंच हवामान खात्याने सुद्धा पुण्यात गारांसह पाऊस पडेल असा इशारा दिला होता। राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा सुद्धा दिला होता, तर त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये गारांचा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलाय आणि अचानक आलेल्या गारांसह या पावसामुळे पुणेकरांचा मात्र गोंधळ उडाला।